एक मोठं लक्ष इथे उभं करण्यात आलं आणि जिथे आघाडीची जोडी मैदानावरती यावेळेचा पहिला पहिल्याच बॉलवरती कव्हर ड्राय केलाय. डीप एक्सा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्याच बॉलवरती चौकार येत असताना पाहायला मिळतोय. चौकारानं सुरुवात झाली संघाच्या धावसंख्येची. लक्ष उभं राहिले जिथे 47 धावसंख्येचा राजा घाडगे मैदानाच्या आतमध्ये आलेला पाहायला मिळतोय. काही विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत, ज्यामध्ये दोन्ही पंच आपण पाहतोय. गणेशजी बाविस्कर, त्याच वेळेला गुरुदास भोईर सर यांचाही विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. नंदूजी मांडे सर या आपलाही विशेष सन्मान करण्यात येईल. खरं तर फोना फ्रेंडचे एक उजवे राहणारे आणि एक सर्वाधिक उत्कृष्ट लेखक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. खोलातला चेंडू पुन्हा एकदा कबसला केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरी धाव निश्चित येते. तेजस वेगाने आलाय. धाव मिळाल्या त्या 2. पुढील सन्मान नंदूजी मांडे सर यांचा आपण करतो आहोत. खरं तर उत्कृष्ट लेखक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि अगदी त्याच वेळेला एक दर्जेदार अंपायर. पुढील सन्मान आपण करतो आहोत योगेशजी शेलार साहेब, अर्थात आपण पाहिलं तर कापडे विभाग क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, पोलादपूरचे बाहुबली. यावेळेचा बॉल ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न पुन्हा झालाय. 2 धावा इथून पळून पूर्ण करण्यात आल्या. 47 पाठलाग. 8 धावा बनलेल्या आहेत. आदरणीय योगेशजी शेलार साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. योगेशजी शेलार साहेब, पोलादपूरचे बाहुबली, कापडे विभाग क्रिकेट असोसिएशन, कापडे विभाग प्रीमियर लीग. काय स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळालं. सकाळी 6 ते रात्री 6, 12 तासाची विनाशुल्क ड्युटी ज्यांनी निभावली आणि स्पर्धा दर्जेदार आयोजन केली असे योगेशजी शेलार साहेब यांचा एक विशेष सन्मान. रवींद्रजी इंगवले सर यांनाही विनंती करीन. एक लेजेंडरी खेळाडू आणि त्याच वेळेला एक 40 प्लसचा खेळाडू आणि त्याच वेळेला आपण पाहिलं ज्यांचा जन्मदिवस काही दिवसांपूर्वीच पार पडलाय. रवींद्रजी इंगवले यांना विनंती असेल आपल्याही सन्मानाचा स्वीकार आपण करावा. धावफलकावरती 9 बनल्यात. 9 ऑन दी बोर्ड आहेत. 9 धावा धावफलकावरती. सूरज निकम गोलंदाजी मार्कवरती आलाय. सूरज निकम गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा बनल्यात त्या 9. विजयासाठी 47 लक्षाचा पाठलाग चालू आहे. रवींद्र इंगवले यांचा एक विशेष सन्मान होत असताना आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत. पुढचा बॉल बॅटची लिडिंग एज, कॉट बिहाइंड विकेट. आणखीन एक धक्का. संकेत सेमीफायनलच्या मॅच मध्ये धारातीर्थी पडलाय. या दत्तकृपा साऊंडचा आपण एक विशेष सन्मान करतो आहोत. यश पाटील या विजय मोकाशी यांच्या बिहाफ मध्ये यश पाटील यांना आपण पाहतो. हा सन्मान स्वीकारत असताना यश पाटीलची मागणी जास्त होईल पोलादपूर तालुक्यासाठी कदाचित. विजयजी मोकाशी यांचा दत्तकृपा साऊंड. धावफलकावरती धावा बनल्यात त्या 9. 9 ऑन दी बोर्ड. यश पाटील यांचा देखील एक विशेष सन्मान होता. दत्तकृपा साऊंड, विजयजी मोकाशी. पुढील काही सन्मान आपण करतो आहोत या व्यासपीठावरती. धावफलकावरती धावा बनल्यात त्या 9. फलंदाज पहिला बाद झालेला पाहायला मिळाला. नवीन बॅटर संदेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 47 पाठलाग. मी विनू आणि त्याच वेळेला अतुल तळेकरलाही विनंती करेन आपणही आपल्या दोन्ही गुणलेखकांनी सन्मानाचा स्वीकार करावा. यावेळेचा पहिला बॉल फेस करत असताना आकाशाला गबसनी घालणारा उत्तुंग षटकार. या अतुल आणि विनय तळेकर या दोन्ही बंधूला विनंती करेन की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. षटकार आल्या. 15 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 32 धावसंख्येची. 12 चेंडू आणि 32 ची गरज. ही आपण अतुल तळेकर यांचा एक विशेष सन्मान करतो आहोत. आज वेळेत 2 ऑफिशियल दाखल झाले, त्यामधील एक ऑफिशियल ज्यांचा आपण सन्मान करतो आहोत. विशेष सन्मान अतुलजी तळेकर यांचा देखील आपण करतो आहोत. पुढील सन्मान या 4 दिवसामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला आणि प्रत्येक स्पर्धामध्ये त्यांची अपॉइंटमेंट घेऊन स्पर्धांचं आयोजन होतं. या स्पर्धेच्या माध्यमातून मी विशेष करून उल्लेख केला संदीप कदम सरांनी दिलेला हा गोड आवाज पोलादपूर नगरीसाठी ज्यांच्या हातामध्ये माईक दिला आणि त्यांनी करून दाखवलं.
या पण निलेजी पवार सर यांचा एक विशेष सन्मान करत आहोत. निलेजी पवार सर यांचा एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती होत असताना पाहायला मिळेल. एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. 12 बॉल वरतीची गरज आहे. चला तेजस, घाई व्हायला हवी. गोलंदाजी मार्क वरती. या गोलंदाजाकडे उलटा टाकण्याची काहीतरी वेगळी धमक आहे. त्याच्याकडे स्लोवर वन चांगला आहे. बॉल मध्ये गतीमध्ये परिवर्तन करतो. गोलंदाजी मार्क वरती तेजसला आपण पाहतोय. पहिलाच उलटा टाकला. कॉट बिहाइंड विकेट होती. झेल झालेली नाहीये. पहिलाच बॉल ज्याचा मी उल्लेख केला होता त्याच्याकडे उलटा चांगला आहे. त्याने टाकला होता दुसराच, परंतु बॅटची एज लागली. हा विशेष सन्मान या व्यासपीठावरती आमचे जवळचे मित्र, परंतु अगदी त्याच वेळेला कट्टर पोरातपूरकर समर्थक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो विशेष सन्मान. फ्लॅटची आवश्यकता आहे. फलकावरती 16 एक सिंगल आलेली पाहायला मिळते. संदेश स्ट्राईक एंड वरती आहे. तेजस पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल दिशाहीन राहिला. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. विशालजी साळवी साहेब यांना विनंती करेन आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. विशालजी साळवी साहेब यांना विनंती करूयात. अक्षयजी मालुसरे साहेब यांना विनंती करूयात की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. अक्षयजी मालुसरे साहेब. यावेळेचा बॉल आणखीन एक धमाका. संदेशने मागच्या 2 बॉलवरती 2 षटकार ठोकलेत. अभी तो आगाज है, अंजाम अभी बाकी है. संदेश करणारे. अक्षयजी मालुसरे यांना विनंती असेल की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर. आगामी कालावधीमध्ये मोठी स्पर्धा येते, परंतु त्याच वेळेला आपण पाहिलं तर PTPL मध्ये एक मोठा संघ खेळतो. रुपेशजी चोरगे साहेब यांना विनंती असेल की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करा. रुपेशजी चोरगे साहेब. लपेटण्याचा प्रयत्न. लोअर फुल टॉस. गॅप मोठा आहे. होणार नाही धावांचा तोटा. धाव मिळतात 4. आणखीन एकाला चौकार. 9 चेंडू आणि आता मात्र 20 ची गरज राहिली आहे. राजा आणि संदेश करणारे या धावा ते चेस करणारच. आदरणीय विकास अण्णा जाधव साहेब यांचा एक विशेष सन्मान करण्यात येईल आणि त्यांचे बंधू प्रदेजी जाधव साहेब यांचा आपण विशेष सन्मान करतो आहोत. प्रदेजी जाधव यांना विनंती असेल आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. रोहितजी चोरगे साहेब यांना विनंती असेल आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. 9 चेंडू संपलेत. 9 मध्ये 27 बनलेत आणि 9 मध्ये 20 बनवायचे आहेत. चला घाई व्हायला हवी. फायनलची मॅच बाकी आहे. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला पाहायला मिळतोय. चला तेजस आणि सूरज, घाई व्हायला हवी. फलकावरती धावा बनल्या त्या 27. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या फार दुरून जाणारा आणि अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते आहे. रोजी चोरगे साहेब यांना विनंती असेल आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करा. विश्वजीत निकम साहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हे सन्मान करावी. 28 धावा धावलकावरती आहेत. 28. यावेळेला खोलातला बॉल समोर केलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक समीर भोसले चेंडूवरती येतोय. सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. समीर भोसले सामना जवळ आला. अक्षयजी दाभेकर साहेब यांचा एक विशेष सन्मान करण्यात येईल. सामना कितीही जवळ आला ना, समीर जास्तीचा आरडाओरडा करत नाही. त्याच्या मागे 2 कारण आहेत. तो शांत स्वभावाचा आहे आणि दुसरी गोष्ट जी मी सांगू शकत नाही. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वळूया. धावलकावरती 29 बनलेले आहेत. धावलकावरती 29 आहेत. 29 ऑन दी बोर्ड. लोअर फुल टॉस. दुसऱ्या मैदानातून घेऊन आणावा लागेल बॉल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. DRS ची मागणी. षटकार आलाय. चला दुसरा बॉल द्या मॅचला. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या त्वरित. धावलकावरती धावा एकंदरीत या षटकाराच्या बरोबरीने 35 तर बनल्यात, परंतु या बॉलचा डिसिजन पेंडिंग आहे. हा नो बॉल आहे. आदरणीय
विकीजी मोरे साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. विकीजी मोरे साहेब यांना विनंती असेल आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. खरं तर ज्यांनी अनेक शहरीय सौसव घडवले आदरणीय विकीजी मोरे सर यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. जिम ट्रेनर म्हणून आपण त्यांना पाहतो. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला राजा राजा आणि राजाचा राजबिंडा स्ट्रोक चौकार आलाय. विशेष सन्मान आपण पाहत आहोत. मंगेजी बेलोसे साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून सातत्याने फिजिकल फिटनेसचे धडे देणारे सूरज सर यांचा एक विशेष सन्मान करण्यात येईल. सूरज सरांना विनंती असेल आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. प्रदेजी जाधव यांचा देखील विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. विकासांना जाधव यांचे बंधू विश्वजित निकम साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान होईल. राजा मैदानाच्या आतमध्ये. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॅटिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार आला आणि तदनंतर ओंकार उत्साही झालाय. षटकार आला धावफलकावरती 46 केवळ एकची गरज. तेजसच्या या षटकामध्ये 31 आल्यात. दाभी टीम कॅप्टन चला या. दाभी टीम कॅप्टन आला ओंकार घाडगे. चला या ओंकार घाडगे. हे ग्रुप मधून संघ पुढे सरकलाय. एका धावसंख्येची आवश्यकता आहे. ओंकार घाडगे चला या त्वरित. आणखीन एक सन्मान आदरणीय सूरज सर यांचाही आपण एक विशेष सन्मान करतो आहोत. सूरज सरांना विनंती करूया की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. 2 षटकांचा फायनलचा सामना राहील याच्याकडे लक्ष वेधूया. फायनल मध्ये थेट प्रवेश ढाळलाय. फायनल मध्ये दाखल होणारा लंगोटी मित्रमंडळ करंजे संघ फायनल मध्ये दाखल होतोय. 5 मॅचेस लगातार खेळल्यात. 6वा सामना खेळण्यासाठी ते तयार आहेत. टॉस करण्यात येईल. फायनलची मॅच आणि होय फायनल झाली. आता पुढची तयारीला लागायला हवी. टॉस करण्यात येतोय. 6वा सामना लगातारचा खेळ लंगोटी मित्रमंडळ करंजे. 2 षटकांची मॅच. चला लंगोटी मित्रमंडळ करंजे टॉस जिंकला. अपोनेंट टीम तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. अनुजी गोळे रील एडिटर यांचे इथे आगमन झाले. त्यांचेही आम्ही सहर्ष स्वागत करतो. अंजनजी राऊत साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. अनुज गोळे जो रील एडिटर आहे त्याचंही आगमन झालं. त्याचंही स्वागत. परंतु अनुज गोळेने एकही रील बनवलेली नाही आहे ही आवर्जून सांगतो. विशेष सन्मान आपण करतो आहोत या व्यासपीठावरती. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच पुन्हा एकदा राजा आहे. पहा राजा घाडगे तुमच्या नावावरती 2 मॅन ऑफ द मॅच आहेत. संकेत घाडगे तुमच्या नावावरती 1 मॅन ऑफ द मॅच आहे. राजाने सेमीफायनलच्या मॅच मध्ये तो मॅन ऑफ द मॅच हकदार राहिला आहे. आणि शेवटचा सामना दाभिळ आणि त्याच्या अगेन्स्ट करंजे. धन्यवाद जय सर. फायनलची मॅच. फायनलचा सामना आपण पाहतोय. एका बाजूला लंगोटी मित्रमंडळ करंजे आणि एका बाजूला जय बजरंग दाभिड. मला वाटतं या दोन्ही टीम सावित्री खोऱ्यातील आहेत. लंगोटी मित्रमंडळ करंजे देखील आणि दाभिड देखील 2 या टीम आणि दत्ता मोरे डी मोरे अर्थात आपल्याला पाहायला मिळत आहेत. खास पोलादपूरहून या ठिकाणी दाखल झाले आणि खजिनदार साहेब सुनील उतेकर हे देखील या ठिकाणी उपस्थित होत असताना पाहायला मिळत आहेत. चला एक विशेष सन्मान आपण करतोय ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेसाठी 3 दिवस ऐकला. महाराष्ट्रामधील नामवंत समालोचक आणि पोलादपूरमध्ये जास्तीच्या स्पर्धा त्यांच्या नावावरती देखील आता झाल्यात आणि सर्वांना हवेहवेसे वाटणारे जयजी भोसले सर यांचा सन्मान आपण करूयात. चला फायनलचा सामना. फायनलची मॅच अंतिम सामना जयजी भोसले सर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय.
संदेश बेलोसे यांच्या शुभ हस्ते आपण करूयात. आमचे जवळचे मित्र आणि महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक, आणि मला वाटतं त्यांचे देखील आता जास्तीचा प्रवास होऊ लागलाय. इकडून तिकडं तिकडून इकडं, पुणे डोंबिवली, डोंबिवली ते पुणे, हा प्रवास चालू आहे. आणि त्यांचा सन्मान, विशेष सन्मान केला जातोय जयजी भोसले सर यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून. विकेट आली पहिल्याच बॉलवरती साहिलला बाद केलं. ज्या साहिलने टीमला सेमीफायनल मध्ये घेऊन आला आणि त्याची कॅच त्या ठिकाणी पकडली आहे. चिकू सचिन सावंत सर यांचाही सन्मान केला जाईल. सचिनजी सावंत पंच म्हणून गेले 4 दिवस. सचिन सावंत सर या, प्रदीप शिंदे आपण या, दोन्ही पंच या, लवकर या. सचिन सावंत, प्रदीप शिंदे. हा देखील वेगाने टाकलेला बॉल, आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. आज चिकू याने दिवसभर झेल सोडले, परंतु फायनलच्या मॅच मध्ये इम्पॉर्टंट कॅच पकडली साहिलची. साहिल कदमचा झेल त्याने टिपला. महत्वाची मॅच आहे, फायनलचा सामना, मेगा फायनल SKMB ची. खुला टाकलेला बॉल, आणखीन एक चांगला बॉल अडवलाय, चांगला स्टॉप केलाय ओमकार गाडगे यष्टनच्या मागे. तानाजी निकम साहेबांनी सांगितलं होतं की ओमकारने यष्टनच्या मागे झेल टिपला की त्याच्यासाठी 500 रुपये असणार आहेत. ते अजूनही त्याच्यासाठी पारितोषिक आहे. ओमकार वरती विशेष प्रेम आहे नेते मंडळीचे देखील, क्रिकेटच्या चाहत्यांचे देखील. हा देखील वेगाने टाकलेला बॉल, चिराचा वेध घेतला, डायरेक्ट हिट, परंतु बचावला गेले. सचिनजी सावंत सर यांचा विशेष सन्मान. त्यानंतर प्रदीप शिंदे या, पंच म्हणून ज्यांनी काम पाहिलं, प्रदीप शिंदे. प्रदीपजी शिंदे साहेब या, प्रदीप शिंदे साहेब या. संदेश बेळुसे साहेब या. प्रदीपजी शिंदे साहेब. मला शेवटचं षटक आता पाहणार आहोत. पहिल्या षटकामध्ये धावा केवळ आल्या त्या दोन धावा आल्या या षटकामध्ये, एक विकेट देखील मिळाली. चला गाई करा. धावा झाल्या त्या केवळ 2. SKMB ट्रॉफी अंतिम सामना, मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर दत्तदादा मोरे यांचाही विशेष सन्मान केला जाईल. मोरे साहेब या. दादा मोरे साहेबांचा करून घ्या. मोरे साहेब, मोरे साहेब यांचाही विशेष सन्मान करण्यात येत आहे. खास गावावरून या स्पर्धेला भेट देण्यासाठी डी मोरे. दत्तदादा मोरे साहेब यांचा विशेष सन्मान संदेशजी बेलेसे साहेब यांच्या शुभ हस्ते. आणखीन एक विकेट, आता विठूला विकेट मिळते. आणखीन एक धक्का टीम दाबिडला. त्यानंतर सुनीलजी उतेकर खजिनदार, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन यांचाही विशेष सन्मान करण्यात येत आहे. सुनीलजी उतेकर, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन खजिनदार यांचाही सन्मान करण्यात येत आहे. सुनीलजी उतेकर साहेब. उतेकर साहेब यांचाही विशेष सन्मान. त्यानंतर स्वप्नील दादा चोरगे उपाध्यक्ष या. निखिल मोरे आपणही या. निखिल मोरे या.
धावसंख्या धावफलकावरती जी पाहायला मिळते ती 4 धावा धावफलकावरती आहेत. फायनलचा सामना आपण पाहतो. डायरेक्ट हिट आणि केलाय डायरेक्ट हिट. ओमकार घाटगेने धावबादची विकेट मिळवली आहे. रनआउट. तर रुपेश दादा सकपाळ यांना विनंती असेल की आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे सल्लागार रुपेश दादा सकपाळ, उपाध्यक्ष पोलादपूर ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे उपाध्यक्ष रुपेश दादा सकपाळ या आपण आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. चार वरती धावसंख्या आहे. आणि बॉलला इथं मात्र जर पाहिलं तर मागे जातोय. बॅटची कडा घेतली, बॉल लॉंग स्टॉप रिझल्टला गेला आणि या बॉलवरती देखील धावा मिळाल्या त्या 4. आता चौकार आला, एक पहिला चौकार या डाबातील. 2 षटकांचा सामना आहे. संघाची धावसंख्या झाली ती 8. लंगोटी मित्रमंडळ करंजे ग्रुप मध्ये खेळत असताना, लीग फॉर्मॅट मध्ये खेळत असताना ग्रुप मध्ये एक सामने जिंकले होते. रन रेटच्या आधारावरती लंगोटी मित्रमंडळ करंजेने पुढे प्रवेश घेतला आणि तो संघ आता फायनलच्या मॅच मध्ये खेळतोय. म्हटल्याप्रमाणे आई कुंभलदारेचा आशीर्वाद त्यांच्या पूर्ण संघावरती आणि नेहमी त्यांचा परफॉर्मन्स चांगला राहिलाय. कारण ज्ञानेश्वर दादा निकम यांचा यथोचित मान सन्मान करण्यात येईल. ज्ञानेश्वर दादा निकम साहेब यांचा यथोचित मान सन्मान. ज्ञानेश्वर दादा निकम या. ज्ञानेश्वर दादा निकम साहेब यांचा यथोचित मान सन्मान आयोजकांच्या वतीने करण्यात येईल. हेच आहेत का? त्याच्या माध्यमातून करण्यात येत आहे. विश्वजित निकम साहेब, त्यानंतर ते कोण आहे दुसरी बाजूचे का? विकासजी नलावडे साहेब, विकासदादा नलावडे साहेब, आपण या आपला यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावरती आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे. या नलावडे साहेब या. नलावडे साहेब यांचाही सन्मान होत आहे. तळेकर साहेब या. विजयजी तळेकर. बाळा अकरा बॉल आणि 11ची आवश्यकता.
बॉलला बॅट ठिकाणा घेतली, विकेट किपर कडे गेला, विकेट आली आहे. मॅच आता इथं ऑन झाली आहे. 10 बॉल 11ची आवश्यकता. तर या ठिकाणी एक असा सन्मान होतोय. पोलादपूर तालुक्यातील देवळे गावातून आलेली ही व्यक्ती, पोलादपूरचे चंदू शेट्टे म्हणून ही देखील उपाधी त्यांना दिली. पोलादपूरचा पहाडी आवाज. हो का नाही, त्यांचा सन्मान का नाही केला जाईल. ज्ञानेश्वर निकम साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. विजय दळवी यांच्या शुभ हस्ते ज्ञानेश्वर निकम साहेब त्यांचा सन्मान. सर्वाधिक बाईक विक्रेते, टू व्हीलर बाईक विक्रेते, बरेचशा पदवी त्यांच्या आहेत. समालोचक, सूत्रसंचालक. कालच्या दिवसामध्ये ते या स्पर्धेला उपस्थित त्यांचे होणार होते, परंतु काही कारणास्तव या ठिकाणी येऊ शकले नाही. असे उत्कृष्ट निवेदक गणेशजी केसरकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. गणेशजी केसरकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. पहाडी आवाज दत्ताराम सकपाळ या आपला देखील सन्मान केला जाईल. परंतु नंदू मांडे सरांचा विशेष सन्मान करायला हवा होता. चेंडू हवे, जेल होणार का? जेल इम्पॉर्टंट आहे. कॅच ड्रॉप. कमी धावसंख्या आहे, त्याच्यामध्ये अशी फिल्डिंग. धावा मिळाल्या त्या दोन धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे गेलाय. 3 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. अकराची आवश्यकता होती, 3 झाल्यात. 8ची आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 8. दाबिळकर सांगतील की आम्ही देखील मॅच सोडणार नाहीये सहजासहजी. 8 चेंडू आणि 8ची आवश्यकता. धाव या ठिकाणी मिळणार नाही. डॉट बॉल. 7 बॉल आणि 8ची आवश्यकता आहे. फायनलचा सामना, अंतिम सामना आपण पाहतोय. दाबिळ विरुद्ध करंजे. या स्पर्धा 4 दिवसाची आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या दिवसामध्ये 9 संघ आणि दुसऱ्या दिवसात देखील 9, तिसऱ्या दिवसात देखील 9 आणि चौथ्या दिवसात देखील 9 संघ असा फॉर्मॅट, लीग फॉर्मॅट घेऊन आले एसकेएमबी या ट्रॉफी मध्ये. संदीप कदम आणि मंगेश बेलोसे पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. संपन्न होते शेवटाकडे स्पर्धा. काही शेवटचे क्षण बाकी आहेत. येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्या त्या 6 चेंडू 7ची आवश्यकता. निलेदादा कोळसकर ज्यांचा संघ पराभूत झाला असला तरी परंतु ते खुश आहेत. दत्ताशेठ केसरकर हे देखील खुश आहेत, कारण सावित्री खोऱ्यातील हे 2 संघ अंतिम फेरीमध्ये खेळत आहेत. दत्ताशेठ केसरकर अध्यक्ष आहेत सावित्री विभागाचे आणि त्यांचे 2 संघ अंतिम फेरीमध्ये. पण निलेदादांनी सांगितलं की माझा संघ जरी पराभूत झाला परंतु माझ्या विभागातील हे 2 संघ आणि त्यापैकी खुश आहेत ते गणेश केसरकर. हरीश शेलार साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. 6 बॉल आणि धावांची आवश्यकता आहे ती 7 चेंडू 7. तेजस आलाय. तेजस दळवी गोलंदाजी मार्क वरती आणि नेहमी खुश असतात गणेश केसरकर. हो का नाही, खुश असायलाच हवे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला पाठवलं सीमारेषे पलीकडे. राजाच्या बॅट मधून षटकार. 1 धावेची आवश्यकता. सुपर डुपर हिट स्पर्धा झाली. 4 दिवस ही स्पर्धा संपन्न झाली. पंचांचं विशेष कौतुक. 5 पंच या ठिकाणी उपस्थित झाले. tenniscricket.in ची टीम, विजय मोकाशी, दत्तगुरु साऊंड त्यांचा देखील आभार. आणि समालोचन कक्षामध्ये सूरज शिंदे यांचा आवाज ऐकला, जयजी भोसले सर यांचा आवाज ऐकला, गणेशजी केसरकर पहाडी आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला. सर्वांनी या स्पर्धेसाठी मेहनत घेतली. शुभम उतेकर पप्पी यांचं विशेष कौतुक करू. संदेशजी बेलोसे यांचं विशेष कौतुक. आणि हा सामना या ठिकाणी जिंकला नाही, अजून नाही जिंकलाय. 1 धाव पाहिजे ओमकार.
ओमकार घाडगे. एका धावेची आवश्यकता अजूनही आहे. चला डगआउट मध्ये बसा, शेवटचा अजून एक धाव बाकी आहे. शिस्तीने खेळा, मन भरून खेळा, असं हे ब्रीद वाक्य या स्पर्धेचं होतं. SKMB ट्रॉफी 2025 पर्व 5वं. कोण जिंकणार? या बॉलवरती विजय फटका येतोय का? आणि आलाय हो, राजा घाडगे याच्या बॅट मधून SKMB ट्रॉफीचा विजेता संघ लंगोटी मित्रमंडळ करंजे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. परमिट आईच्या छातीला, गाव आमच्या साथीला, आई जननी कुंभलचा आशीर्वाद या टीम वरती आणि विजय होतोय. अरे यंगस्टर बोलत पुर आहेत आयोजक एक नंबर. अरे यंगस्टर बोलत पुर. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.